यथेच्छ मद्यप्राशन केल्यानंतर विवेक हरवितो, त्यातच जर वासना उफाळली तर त्या नात्यांचे धागे तोडताना कुठलाच विचार हैवान झालेली ती व्यक्ती करीत नाही। एका मजुरानं आपल्याच सहकार्याच्या 5 वर्षीय मुलीला आपल्या वासनेचा शिकार बनवल्याची हादरवणारी घटना हातडी परिसरात घडली। या प्रकरणातील आरोपी पळून जात असताना ग्रामीण पोलिसांनी चपळता दाखवित मलकापूर रेल्वे स्टेशनवर त्याच्या मुसक्या आवळल्या। त्याला 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार हातेडी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे। या परिसरात उत्तर प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश अशा भागातून आलेले मजदूर काम करीत आहेत। त्यातील बहुतांश मजदूर त्याच ठिकाणी खोल्या काढून मुक्कामी आहेत। 28 जानेवारी 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजताच्या दरम्यान संतोष ब्रिजपाल भुजिया वय वर्ष 25 हा दारू पिऊन आला। त्याने एका खोलीत प्रवेश केला। आत 5 वर्षीय बालिका एकटीच होती। तिचे आई वडील कामावर होते। भुजियानं कुठलाच विचार न करता त्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केले आणि त्यानंतर तो पळून गेला। घरी परतल्यावर ही बाब बालिकेच्या आई वडिलांना लक्षात आली। त्यांनी थेट पोलिसात तक्रार दिली। ठाणेदार गजानन कांबळे यांनी तत्काळ आरोपी भुजियाला पकडण्यासाठी पथक रवाना केले। मलकापूर स्टेशनवरून त्याला ताब्यात घेण्यात आले। आरोपीच्या विरोधात कलम 65/2, 137/2, BNS सह कलम 4/2, 5M6 पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले, तर पुढील तपास शरद माळी करत आहेत।